Hi students, today we are going to learn expected value, variance and the standard deviation of a random variable, discrete random variable. सगळ्यात महत्त्वाचं आहे पुन्हा हा डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल मध्ये या सगळ्या गोष्टी येतात. एक्सपेक्टेड व्हॅल्यू, व्हेरियन्स अँड स्टँडर्ड डेव्हिएशन. आता एक्सपेक्टेड व्हॅल्यू ही नेमकी काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला एक उदाहरण बघूया. Suppose two unbiased coins are tossed simultaneously and the person gets different amount depending upon the number of heads obtained. जेवढे हेड्स येत आहेत त्याच्यानुसार त्याला एक अमाऊंट मिळणार आहे. एक नाही, वेगवेगळे अमाऊंट्स मिळत आहेत. किंवा सपोज ही गेट्स ₹10 इफ 2 heads are obtained. मीन्स व्हॉट, 10 रुपये मिळणार आहेत किंवा ज्यावेळी 2 हेड त्याच्यावरती येतील. ₹5 इफ 1 हेड इज ऑब्टेन. बरोबर आहे, 5 रुपये मिळणार, एक हेड त्याच्यावरती आला असेल तर. अँड ₹2 इफ नो हेड इज ऑब्टेन. इन सच अ केस, म्हणजे तुम्हाला माहिती आहे पडे अगर न पडेल पैसे मिळणार आहे 10 रुपये, 5 रुपये आणि 2 रुपये. बघा, इन सच अ केस वन मे बी इंटरेस्टेड इन नोईंग, म्हणजे सगळ्यांना माहिती आहे दुसऱ्याला किती मिळतात हे बघण्यामध्ये जास्त आनंद असतो. वन मे बी इंटरेस्टेड इन नोईंग ऑन अन ॲव्हरेज हाऊ मच मनी दी पर्सन गेट्स. ॲव्हरेजचा अर्थ समजतोय, म्हणजे त्याला आपण मीन असं म्हणतो. ऑन अन ॲव्हरेज हाऊ मच मनी दी पर्सन गेट्स, द व्हॅल्यू सो ऑब्टेन इज कॉल्ड. आणि याच व्हॅल्यूला जी काय व्हॅल्यू येते इन अन ॲव्हरेज ना, अन ॲव्हरेज मध्ये जेवढी काय जी व्हॅल्यू येईल दॅट इज नथिंग बट द एक्सपेक्टेड व्हॅल्यू. एक्सपेक्टेड व्हॅल्यू ॲट द रॅन्डम व्हेरिएबल. म्हणजे एक्सपेक्टेड व्हॅल्यूची डेफिनेशन जर बघायची झाली तर डेफिनेशन काय ना, डेफिनेशन अशी येईल, इफ किंवा लेट कॅपिटल एक्स बी अ discrete random variable taking the values x1, x2, x3 up to xn, taking the values x1, x2 up to xn with the probabilities p1, p2, p3 up to pn. Correct? These are the probabilities. Then what is the expected value? Expected value is equal to which we can write down e of x. This is the notation for expected value, e of x. Expected value x1 p1 plus x2 p2 plus up to dot 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 x and pn. This is nothing but e of x, that is expected value. Sum of these all we can write down, this is nothing but summation of xi pi, where from I is equal to 1 to n, I is equal to 1 to up to n. This is the formula for expected value. Second thing, variance. Again, let x is a discrete random variable and it taking the values again x1, x2 up to xn and with the probabilities p1, p2, pn. Then the variance of x denoted by vr of x, which is equal to summation of x square, summation of we can write down here xi square pi or pi xi square pi minus summation of pi xi म्हणू शकता, summation of xi pi whole bracket square. This can be written as mu also. Mean is denoted by mu. Expected values also known as mean. This is nothing but mean again. E of x is nothing but mean. Variance of x काय सांगतो, xi square pi.
जसं आपल्याला इथं x1 म्हणजे xi pi मिळतात, हा x1 x2 x3 अप टू xn p1 p2, त्याचा स्क्वेअर करायचा, टेकिंग द व्हॅल्यूज, ज्या व्हॅल्यूज असतील त्याचा स्क्वेअर करून मल्टिप्लाइड बाय दॅट प्रोबॅबिलिटीज, त्याचा मायनस एक्सपेक्टेड व्हॅल्यूचा स्क्वेअर. वी कॅन राईट डाऊन दिस ॲज e ऑफ x स्क्वेअर मायनस e ऑफ x whole bracket square. What about this? See, this is important. We can say that is expected gain. Expected gain. याला एक्सपेक्टेड गेन असं म्हणायचं. आता एक साधं उदाहरण देतो तुम्हाला. कोण म्हणेल अरे काय सरांनी उदाहरण दिलंय, कुठलं पण कसलं तरी उदाहरण दिलं जात आहे, असं नाही. लक्षात घ्या, साधारण तुम्ही एक खेळण्यातली गाडी आहे आणि तुम्ही असा लॉट, खूप लॉट त्याचा काय केलाय, विकत घेतला. म्हणजे 100 तुम्ही काय केलाय, त्याचे छोट्या छोट्या कार विकत घेतलाय, ज्या खेळण्यातल्या असतात, मुलांना आवडतात. बघितलं की छोटं बाळ काय करतं, ते खेळण्यातले कार घेतं. समजा तुम्ही 100 कार घेतलाय, बरोबर आहे. 100 कार घेतलाय, 30 रुपयाला ती कार तुम्हाला पडली. कितीला? 30 रुपयाला पडली. बाकी मग तुमचं येणं जाणं काय असेल तर ते सगळं गेलं. त्याच्यानुसार तुम्ही व्हॅल्यू एक्सपेक्ट काय करताय बघा. 30 रुपयाला पडली आहे, 30 इंटू 100 करा, तुम्हाला काय मिळेल की एवढी व्हॅल्यू माझी गेली आहे. तर मी एक्सपेक्ट काय करतोय बघा, 30 रुपयाची आहे, तुम्हाला ते 35 रुपयापर्यंत गेले आणि तुम्हाला इच्छा आहे की एका पीस मागे एक 15 रुपये उरावे, तर राहावे. म्हणजे काय झालं, 50 रुपये तुम्ही एक्सपेक्ट करताय. म्हणजे ती जी काय कॉस्ट आहे ती मूळची आणि घेतलेली 30 रुपये, इतर खर्च वगैरे पकडून एका याच्यासाठी 5 रुपये खर्च आला असा पकडू. म्हणजे तुम्ही एक्सपेक्ट काय करलाय बघा, आता 15 रुपये एक्सपेक्ट करताय एक्स्ट्रा त्या एका खेळण्यामधून, बरोबर. पण तुम्ही ज्यावेळी बाजारामध्ये बसताय विकण्यासाठी, त्यावेळी तुम्ही काय करताय बघा, 90 रुपये लावताय, कारण हुशार आहे तो ना. त्याची किंमत काय केली, तिप्पट लावली आहे. माहिती आहे त्याला. लोक आल्यानंतर हा हो काय 90 रुपये होय, काय राव 50 रुपयाला द्या, 40 रुपयाला द्या. सगळ्यांना माहिती आहे निम्म्यापेक्षा कमी मागायचं. आता सगळीकडे हेच सुरू आहे. पण त्यानं 90 रुपये लावली आहे. ठीक आहे, मी गेलो, त्याला म्हटलं हो साहेब कितीला, 90ला मिळेल. 90ला हे नाही 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 90 एवढे नाही हो, बाजूला राव तिकडं 30-40 रुपयाला द्यायला लागले तर तुम्ही काय. तर हा म्हणतो नाही 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 एवढ्याला नाही, एवढं कमी होत नाही आहे. मग मी काय म्हणतो, ठीक आहे चला 50 रुपयाला द्या. तो पण तयार नसतो, कारण त्याला अगोदर काही विकलेले असतात, त्याला माहिती असते थोडंफार कमी जास्त होतं. शेवटी काय होतं की नाही नाही तुमचं राहू दे, माझं राहू दे. मग मी म्हणतोय काय 90चा 70ला द्यावं. नाही 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 म्हणतोय तो. काय म्हणतोय, घ्या घ्या मला परवडत नाही ते. बरं तुमचं राहू दे, माझं राहू दे, 80 रुपयाला देऊन टाका. एक्सपेक्ट व्हॅल्यू काय केली त्यानं, एक्सपेक्ट व्हॅल्यू काय केली आहे, 50 रुपीज एक्सपेक्ट केले, की ज्यातून त्याला 15 रुपये मिळणार आहेत. इज दॅट क्लिअर. परंतु ती विकली गेली कितीला, 80ला विकली गेली. 80ला विकली गेली याचा अर्थ पुन्हा 30 रुपीज एक्स्ट्रा, म्हणजे त्याला गेन किती आहे, 30 रुपीज गेन आहे. त्याचा एक्स्ट्राचा गेन आहे, एक्स्ट्राचा, की ज्याच्यामध्ये एखादा गरीब व्यक्ती दिसला तर तो वाटेल की चला हो दे, त्या साहेबांकडनं मला एवढे रुपये मिळाले, घ्या घ्या हा हे या किमतीला आहे. म्हणजे तो ॲव्हरेज तो तिथं आणून ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे एक्सपेक्टेड व्हॅल्यू म्हणजे ही आहे आणि एक्सपेक्टेड गेन म्हणजे हे आहे. एक्सपेक्टेड व्हॅल्यू 50, एक्सपेक्टेड गेन 30 आहे, त्याला जास्त मिळाला. आणि याच्यानुसार मग व्हेरियन्स आहे. आणि त्याच्याबरोबर स्टँडर्ड डेव्हिएशन जो आहे, स्टँडर्ड डेव्हिएशन एसडी आपण याला लिहू. एसडी इज नथिंग बट अंडर रूट व्हेरियन्स ऑफ एक्स. अशा 3 गोष्टी आज आपण बघतोय. तर स्टँडर्ड डेव्हिएशन इज नथिंग बट द स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स ऑफ एक्स. समजलं. एक्सपेक्टेड व्हॅल्यू काय आहे, एक्सपेक्टेड गेन त्याच्यामध्ये काय आहे, आणि व्हेरियन्स ऑफ एक्स काय आहे, आणि स्टँडर्ड डेव्हिएशन. सगळ्यात महत्वाची गोष्ट पुन्हा एकदा मी इथं लिहून देतो. एक्सपेक्टेड व्हॅल्यू वी कॅन डिनोटेड बाय ई ऑफ एक्स विच इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स आय पी आय म्हणा किंवा पी आय एक्स आय म्हणा, वेअर आय इज इक्वल टू 1 to n. E of x square, this is nothing but expected gain, expected value E of x, expected gain E of x square, that is summation of xi square pi, and then variance of x
इज इक्वल टू e of x square minus e of x, expected gain minus expected values square, and standard deviation is nothing but under root variance of x. तर हे अतिशय इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज आहेत आणि हे फॉर्म्युले तुम्ही काय करायचे लक्षात ठेवायचे. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा e of x इज नथिंग बट मीन, ऍव्हरेज म्हणतो ना आपण, मीन. आता इथं मीन आपल्याला म्हणू शकतो याला एक्सपेक्टेड व्हॅल्यूला. आता त्याच्यानंतर हे मी रब करतो आणि याच्यावरती आपण एक्झाम्पल्स बघूया. ठीक आहे. आता लक्षात आलं सगळ्यांच्या एक्सपेक्टेड व्हॅल्यू काय आहे, एक्सपेक्टेड गेन काय आहे, व्हेरियन्स ऑफ एक्स काय आहे आणि स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे काय. त्याच्यावरचे वेगवेगळ्या पद्धतीने एक्झाम्पल्स विचारले जातात आणि ते एक्झाम्पल्स प्रोबॅबिलिटी मास फंक्शन वरचेच असतात, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन वरचेच असतात. एक्झाम्पल घेऊ आपण. त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स तुम्हाला लक्षात येत असेल, सरळ सरळ दिसत आहेत की एक्झाम्पल आहे obtain the expected value, obtain the expected value साठी मी e of x लिहीन आता इथून पुढे, and variance of x मी variance of x साठी सुद्धा variance of x for the following distribution लिहित नाही, डिस्ट्रीब्युशन फक्त लिहितो. x is equal to x, p of x is equal to x, here -2, -1, 0, 1 and 2, 0.2, 0.3, 0.1, 0.15, 0.25. हे तुमच्या लक्षात येते की हॉरिझॉन्टल फॉर्म मध्ये आहे. मग इथं सोल्युशन देत असताना काय करायचं, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बघा. सोल्युशनच्या वेळी तुम्ही एकतर तो काय करू शकता, वर्टिकल फॉर्म मध्ये घेऊ शकता, जसं की xi असं म्हणायचं आणि इकडे pi असं म्हणायचं. तुम्हाला व्हेरियन्स साठी डेफिनेटली e of x स्क्वेअर काढावा लागतोच. मग हा जर xi असेल इथं जागा जातो जास्त, त्यासाठी मी इकडे हे करतो सोल्युशन xi pi, xi pi, xi स्क्वेअर pi असे मी 4 रकाने तयार करून घेतोय व्हेरियन्स काढण्यासाठी. इकडे असणार आहेत -2, -1, 0, 1 and 2. त्याच्यानंतर pi आहे 0.2, 0.3, 0.1, 0.15, 0.25. सगळ्यात महत्वाचं आमच्या काही व्हिडिओज मध्ये थोडं हळू आता सांगण्याचं कारण काय की ओघाच्या वरामध्ये ऍडिशन मध्ये वगैरे चूक होते. समोर तुम्ही असता डायरेक्शनला असता, ओ सर इकडे चुकलं, हे राहिलंय, इथं ही ऍडिशन येते. कधी कधी चुकून होतं, समजून घ्या आणि त्या पद्धतीनं तुम्ही ते करेक्ट करा व्यवस्थित ना. आणि त्या पद्धतीनं तुम्ही मला कमेंट्स करू शकता की सर ह्या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने झालेलं आहे. तसे बरेच जणांनी सांगितलं होतं मला, तर तुम्ही सुद्धा ते करा आणि थोडंसं लक्षात आणून, म्हणजे माझ्या लक्षात येईल की वा तुम्ही काटेकोरपणे बघताय, त्या पद्धतीनं तुमचे स्टडी सुरू आहे. तर इथं आपल्याला xi pi मीन्स मल्टिप्लिकेशन इज दॅट -2 इंटू 0.2 म्हणजे -0.4 होईल, इथं -0.3 होईल, इकडे 0.1 होईल, काय होतं इकडे 0.15 होतो आणि इकडे 0.50. आपण हा असा 0 वाढवू म्हणजे लक्षात येईल. आता इथंच ऍडिशन केलं तर काय लक्षात येतं बघा, -0.70 होतो. ह्या दोघांची ऍडिशन होते बिकॉज बोथ आर निगेटिव्ह, दॅट्स वाय वी कॅन ऍड दिस बोथ हिअर. ऍक्च्युली 0.50 असतो, 15 असतो, पण आपण करताना आता आपण 50 प्लस 10 6 किती झाला 60, 60 प्लस 15 75 होतो, प्लस 0.75 होतो. मग प्लस 0.75 झाल्यानंतर त्याचा आन्सर काय येतो, तर 0.5 येतो. ह्याचा काय येतो आन्सर
0.05 बघा ना, 5 मायनस 0 5 आला, 7 मायनस 7 0 आला, 0.05. म्हणजे मला इकडे काय लिहायचं आहे सगळ्यात महत्वाचं आता, समेशन ऑफ xi pi, समेशन ऑफ xi pi इज इक्वल टू 0.05. इज दॅट क्लिअर? आता त्याच्यानंतर xi स्क्वेअर pi करायचं आहे आपल्याला, xi स्क्वेअर pi करायचं. तर xi स्क्वेअर pi करत असताना काय होणार बघा, -2 चा स्क्वेअर काय झाला 4, 4 इंटू -0.4 किती येणार, 4 इंटू -0.40 किंवा 4 केला तरी चालतो. काय होणार आहे इकडे, -0.16 होणार ना, -0.16 -1 चा स्क्वेअर +1, बरोबर आहे, +1 म्हणजे काय 1 इंटू 0.30 ॲज इट इज झाला मायनस. क्लिअर? हा पॉझिटिव्ह होतोय, हा पॉझिटिव्ह, बट बिकॉज ऑफ दिस बोथ विल बी निगेटिव्ह. 0 चा स्क्वेअर 0 इंटू व्हॉट, आता बघा ओगाच्या वरात झाली ना मिस्टेक. काय झाली मिस्टेक, लगेच लक्षात असेल तुम्ही वाचता वाचताच म्हटलं असेल, सर एक्सा इंटू पी आय 0 इंटू 0.1 कसा आला, आन्सर काय इकडे 0.0. मग समेशन ऑफ पी आय एक्स आय तेवढं येईल का, नाही येणार. म्हणजे किती होणार, -0.05 इथे येणार, -0.05. इज दॅट क्लिअर? पॉझिटिव्ह होता, इथला गेला ना 0.1 वाला, म्हणजे 10 म्हणजेच काय -0.05, कारण 17 हा 65 आहे, म्हणजे मायनस मोठा झाला, -0.5. आता हा याच्यानंतर मग इकडे परत 0 चा स्क्वेअर 0 आला, आणि इकडे हा मल्टिप्लाय बाय पी आय काय येणार आहे, 0च येणार आहे, 0.00 किंवा तुम्ही 0 लिहिलं तरी चालतं. 1 चा स्क्वेअर 1 इंटू 0.15 अगेन 0.15, and 2 चा स्क्वेअर 4 into 0.25, that is 1.00. What will be the answer here? Summation of x square बघा काय होणार आहे, summation of x square काय होईल, सगळेजण गप्प बसले, बरोबर आहे. काय आता हा 2 चा स्क्वेअर गेला 4, 25 100 किती आला 1.00 आला. आता इथं 1.15 मायनस 0.46, दिस विल बी किती येणार, किती येणार, e ऑफ एक्स स्क्वेअर किती येतो, एक्स स्क्वेअर पी आय 4 इंटू 0.2. चला बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय झाली, पुन्हा लिहिण्यामध्ये काय गोंधळ झाला, लक्षात येतं का बघा. परत इथं समेशन एक्स आय पी आय स्क्वेअर केलाय, बरोबर आहे. आता इथं करत असताना काय आला पाहिजे, या दोघांकडेच बघा फक्त, -2 चा स्क्वेअर 4 इंटू 0.2 0.8, आणि ही गफलत होते कंपल्सरी. बघा इथंच आपण चुकतोय, इथंच लक्षात आलं पाहिजे की गफलत होती, आणि ही जर गफलत झाली तर सगळे आन्सर चुकतायत. याच्याकडे बघायचंच नाहीये, लक्षात घ्या. त्यासाठी आपल्याला या दोघांकडे लक्षात घ्यावं लागेल. आता एक्स आय स्क्वेअर 4 झाला, 4 इंटू 0.2 0.8 झाला, 1 चा स्क्वेअर 1 0.3 ॲज इट इज राहणार आहे. 0 चा स्क्वेअर 0 झाला, 1 चा स्क्वेअर 1 इंटू दिस 0.15 झाला, आणि 4 इंटू दिस 1.00, बरोबर आहे का. आता किती होतं बघा, 2.25, 5 ॲज इट इज आला, 1 + 3 4 4 + 8 12 आला, 1 वरती 1 2.25 आला. म्हणजे मला इथं काय मिळाला, समेशन ऑफ, म्हणजे एक्सपेक्टेड व्हॅल्यू काय आली, एक्सपेक्टेड व्हॅल्यू e ऑफ x इज इक्वल टू समेशन ऑफ xi pi which is equal to -0.05, and expected gain e of x square काय आला तुमचा 2.25 आला. नाउ वी हॅव टू फाइंड आउट व्हेरियन्स ऑफ x, कारण व्हेरियन्स ऑफ x विचारलाय.
तुम्हाला ही व्हॅल्यू आणि व्हेरियन्स ऑफ एक्स विचारले. व्हेरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू ई ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ई ऑफ एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर विच इज इक्वल टू ई ऑफ एक्स स्क्वेअर काय आहे तुमचा 2.25 मायनस 0.05 होल ब्रॅकेट स्क्वेअर and this is nothing but see 2.25 minus 0.0025 is that clear? याचा आन्सर काय येणार मग पुढे 2 झिरो घ्या 5 येणार 10 मायनस 5 7 येणार त्याच्यानंतर 5 मायनस 6 येणार त्याच्यानंतर काय येणार बघा 1 येणार आणि इथे परत 1 येणार. बरोबर आहे का 2 येणार किती येणार हे कधीच येणार नाही कारण का 2 5 0 0 आहे 5 0 आहे म्हणजे इथं येणार आहे 2 पॉइंट किती 2475. जर याच्यामध्ये ऍडिशन केलं तुम्ही ह्या दोघांची तर 2.25 येतो की नाही मला म्हणजे काय 2.2500 मायनस 0.0025 5 आणि 7 4 आला 2 ॲज इट इज येणार कारण इथं काही घ्यायची गरज नाही आहे त्याला आणि हा 2.2475 इज अ फायनल आन्सर. हे कोणाचं आलं व्हेरियन्स ऑफ एक्स 2.2475. आपल्याला ह्या एक्झाम्पल मध्ये या ठिकाणी एवढं विचारलेलं होतं आणि तुम्ही छान असा व्याकरण करू शकता. लक्षात आलं. हेच एक्झाम्पल तुम्ही वेगळ्या पद्धतीने पण सॉल्व्ह करू शकता. जसं डायरेक्टली यू कॅन राईट डाऊन समेशन ऑफ पी आय एक्स आय और एक्स आय पी आय विच इज इक्वल टू मग तुम्ही इथं लिहू शकता -2 इंटू 0.2 प्लस -1 इंटू 0.3 प्लस 0 इंटू 0.1 विच वन इज बेटर बिकॉज इथं जसे गोंधळ झाला तसा तो इथं होणार नाहीये. 1 इंटू 0.15 प्लस 2 इंटू 0.25 आणि याचा आन्सर तुम्हाला माहितीच आहे 8 मायनस 0.05. त्याच पद्धतीने समेशन ऑफ पी आय एक्स आय स्क्वेअर करा किंवा एक्स आय स्क्वेअर पी आय करा. त्या म्हणजे बरोबर काय पडतं पी आय एक्स आय स्क्वेअर पी आय एक्स आय म्हणजे की हा इकडे जातो इकडे लक्षातच येत नाही. मग पी आय एक्स आय स्क्वेअर मग पुन्हा तिथं काय करायचं आहे तुम्हाला पी आय एक्स आय स्क्वेअरला -2 चा स्क्वेअर इंटू 0.2 -1 चा स्क्वेअर प्लस -1 चा स्क्वेअर इंटू 0.3 हे अशा पद्धतीने करत जा. त्या पद्धतीने तुम्हाला पुन्हा तसं मिळेल. ठीक आहे. तर नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघू. Next example, calculate the expected value and variance of x again. If x denotes, काय म्हटलं का? Calculate the expected value and variance of x if x denotes. What it denotes? The number obtained on the uppermost, the number obtained on the uppermost face when a Faraday uppermost face when a Faraday is thrown. आपल्याला एक्सपेक्टेड व्हॅल्यू काढायची ना व्हेरियन्स ऑफ एक्स काढायचं आहे. पुन्हा सेम फक्त इथं बदललं काय तिथं व्हॅल्यूज दिल्या होत्या आणि इथं काय आलाय आता एक डाय आलाय. आता इथलं याचं अ डाय is thrown, then the sample space S will be, what will be the S? 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6. सी काय म्हटलं S denotes the number obtained on the upper space ना uppermost space. तुम्ही एक टाकला त्याच्यामधलं काय प्रत्येक एक हा येऊ शकतो त्याच्यामधला कुठला पण. हा म्हणजे व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ दिस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 6 पैकी एक कोणीतरी येणार आहे. आउट ऑफ दॅट 6 कोणीतरी एक येणार ना म्हणजे 1/6 येणार आहे. बरोबर आहे. फॉर व्हॉट एक्स इज इक्वल टू 1 2 अप टू 6 साठी येणार. अदरवाइज काय येणार 0 येणार. बरोबर ना.
मग अशामध्ये आपल्याला काय तयार करायचं आहे बघा, समेशन ऑफ पी आय एक्स आहे. तुम्ही लास्ट टाइम सारखं वर्टिकल काय करू शकता, त्याचा एक टेबल फॉर्म करू शकता. सगळ्यात आता महत्वाचं म्हणजे काय, अशा पद्धतीने केलं तर काय येतं बघा, पी आय कंपल्सरी 1/6 आहे. हिअर 1 into 1/6 प्लस 2 into 1/6 प्लस 3 into 1/6 प्लस 4 into 1/6 प्लस 5 into 1/6 plus 6 into 1/6. What about this? Which one is common here? 1/6 is common. In bracket 1 plus 2 plus 3 plus 4 plus 5 plus 6. What about this? 3 plus 3 6, 6 plus 4 10, 10 plus 5 15, 15 plus 6 21, 21/6. 21/6. Answer काय ना बघा, 6 3s are 18, 3 remaining 30, 6 5s are 30. 3.5 is the expected value of the given example. आता याच्यामध्ये ही एक्सपेक्टेड व्हॅल्यू तुम्हाला मिळाली. आता आपल्याला काय करायचं, एक्सपेक्टेड गेन काढायचा आहे. समेशन ऑफ पी आय एक्स आय स्क्वेअर. मला हे बरं पडतं म्हणून मी पी आय एक्स आय स्क्वेअर करतोय. तुम्ही त्या पद्धतीने करू शकता, पण पी आय नंतर लिहिलं मागे लिहिलं काय फरक पडत नाही. आता पी आय एक्स आय स्क्वेअर आता तुम्ही घ्या डायरेक्टली, यू कॅन राईट डाउन हिअर. pi is always common here in this example 1/6. Then you can write down here 1 square plus 2 square plus 3 square plus 4 square. 1/6 into 1 square, 1/6 into 2 square, 1/6 into 3 square plus 1/3 है ना, 4 square, 5 square plus 6 square. 1/6 in bracket. You know that here 1 square plus 2 square plus 3 square plus summation of. यासाठी एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला माहित असण्यासाठी, सिक्वेन्स अँड सिरीज जे आहे, सिक्वेन्स अँड सिरीज जे आहे, तर सिक्वेन्स अँड सिरीज मध्ये काय येतं, सिक्वेन्स अँड सिरीज मध्ये समेशन ऑफ आर, आर फ्रॉम 1 to n असेल तर आन्सर असतं n into n plus 1 divided by 2. आणि समेशन ऑफ आर स्क्वेअर, r from 1 to n असेल तर इथं असतो n into n plus 1 into 2n plus 1 upon 6. आता इथे n किती आहे, 6 आहे. फॉर एक्झाम्पल 6 into 7 into 6 to the 12 plus 1, that is 13 upon 6. बरोबर आहे का, म्हणजे याचा आन्सर काय येतं 91. म्हणजे इथं आपल्याला काय करायचंय, आपण डायरेक्टली लिहायचंच आहे, नो डाऊट. बाय युझिंग तुम्ही फॉर्म्युला म्हणू शकता, बाय युझिंग फॉर्म्युला. याचा आन्सर काय येणार मग 1 plus 4 plus, हे सिंपल आहेत म्हणून ठीक आहे. समजा जास्त असेल तर आपल्याला त्या पद्धतीने करता आलं पाहिजे. 25 plus 36 तुम्ही जर करून बघितला तर तोच येणार. 5 plus 25 30, 30 plus 9 39 plus 6 45 plus 10 55, 55 plus 36, that is equal to 91. 91/6 which is equal to 6 च्या याच्या टेबल मध्ये बघा काय होतो, 6 1 जा 6, 3 रिमेनिंग, 6 5 जा 30, रिमेनिंग 1. मग काय येणार, 6 1 जा 6 अगेन, रिमेनिंग 4, 6 6 जा 36, करेक्ट. रिमेनिंग 4 अगेन, 6 6 जा 36, 6 6 6 6 येतो. म्हणजे आपण एक काय करू, एक्स्ट्रा करू, आणि 15.1667 इज द फायनल आन्सर फॉर समेशन e of x square. That is nothing but एक्सपेक्टेड गेन. आता एक्सपेक्टेड गेन मिळाला, एक्सपेक्टेड व्हॅल्यू मिळाली. आता आपल्याला काय मिळवायचं आहे, व्हेरियन्स ऑफ एक्स मिळवायचा आहे. बरोबर आहे. मग व्हेरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू एक्सपेक्टेड गेन मायनस एक्सपेक्टेड व्हॅल्यू स्क्वेअर. that is equal to here 15.1667 minus 3.5 bracket square, 3.5 bracket square. 35 चा तुम्हाला स्क्वेअर माहिती आहे, 1225, that is 1225. So that we can write down here minus 1225, 12.25 येतो. आता काय सबट्रॅक्शन, 7 आहे तसं येणार, 6 आहे तसं येणार. आता हा 6 मधून 5 गेला, 1 येणार,
9 येणार, कारण 11 मायनस 2, इथं 1 आला, 5 मायनस 3 2 येणार, आणि मग 1 मायनस 1 0. 2.9167. 2.9167 is the final answer. Write down here expected value E of x is equal to 3.5, and the second one variance of x is equal to 2.9167. क्लियर? तर हे होता सेकंड एक्झाम्पल. त्याच्यानंतर आपल्याला आता थर्ड एक्झाम्पल बघायचं. क्लियर आहे ना? गॉट इट? Third example, the PMF of a random variable of x is, तुम्हाला माहिती असलं पाहिजे की probability mass function of a random variable of x हे सगळं सेम. What is given here? P of x is equal to 1/15. वा, जसं आता आपण 1/6 घेतला होता. For x is equal to 1 2 up to 15. ओके, इज इक्वल टू 0 अदरवाइज म्हणून सांगितलं, अदरवाइज है ना. आता काय तुम्हाला फाइंड आउट काय करायला सांगितलं बघा. फर्स्ट वन इज ई ऑफ एक्स, सेकंड वन इज व्हेरियन्स ऑफ एक्स. आता आपल्याला फाइंड आउट करत असताना पुन्हा तेच आहे सोल्युशन मध्ये. व्हॉट इज गिवन हियर? पी ऑफ एक्स इज इक्वल टू 1/15 आहे, आणि एक्स व्हॅल्यूज काय आहेत? 1 to 15 आहेत. मग डायरेक्टली वी कॅन राईट डाऊन हियर एक्सपेक्टेड व्हॅल्यू E of x is equal to P I x आहे. म्हणजे इथं तुम्ही जर बघितलं 1 into 1/15 plus 2 into 1/15 plus up to dot plus 14 into 1/15 plus 15 into 1/15 which is equal to, हे क्लिअर आहे ना सगळ्यांना? मग आता इथं आपल्याला कॉमन काय दिसतोय? 1/15 इज कॉमन हियर. इन ब्रॅकेट 1 plus 2 plus up to dot plus 15 आहे. म्हणजे आता मी जसं सांगितलं होतं की सिक्वेन्स अँड सिरीज मध्ये समेशन ऑफ आर फ्रॉम आर इज इक्वल टू 1 to n into n plus 1 divided by 2. म्हणजे 15 into 1 plus 2 plus up to dot plus 15 by using summation of r from 1 to n 1/15 and 15 into n plus 1 16 divided by 2 by using this formula. Okay, काय येतो बघा? 2 8 जा 15 get cancel 8. समजलं? नॉट इट? तर एक्सपेक्टेड व्हॅल्यू याची काय येते? 8 येते. आता आपल्याला काय करायचं आहे? एक्सपेक्टेड गेन, त्याच्याशिवाय व्हेरियन्स ऑफ एक्स आपल्याला बिलकुल काढता येत नाही. So we have to find out what we have to find out. We have to find out first E of x square. Now E of x square is equal to 1/15 into 1 square plus 1/15 into 2 square plus up to dot plus 1/15 into 15 square. Now this is nothing but 1/15 is common again here. 1 square plus 2 square plus up to dot plus 15 square here. 1/15 again. For this, by using formula असं लिहायचं, r is equal to 1 to n. We have to know this formula, n into n plus 1 into 2n plus 1, that is 31. 15 2s are 30, 30 plus 1, that is 31 whole divided by 6. Is that clear? 15 get cancelled here. You can write down as it is here. 16 into 31. 16 into 31 by 6 तुम्हाला करायचा. तो किती येईल? 16 was 16. 16 3s are 8 करा, 2 3s are करा.
248 by 3 will 3 8s are 3 2s are 82 point काय 3 8s are 24 3 2s are 6 remaining 2 20 3 6 are 18 again 2 3 6 are 18 3 6 are 18 तुम्ही 7 पर्यंत घेऊन जा 6 6 7 82.667 करा. त्याच्यानंतर आपल्याला आता काय करायचंय व्हेरियन्स ऑफ एक्स फाइंड आउट करायचं. व्हेरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू अगेन expected gain minus expected values square e of x square minus e of x whole bracket square. E of x square is nothing but 82.667 minus expected value 8 square that is equal to 64. 82.667 minus 64 which is equal to 82 मधून 64 घालवा 667 आहे कसं येणार आहे इथं तर तो आय थिंक 18.667 that will be the final answer. Variance of x. Therefore इथे लिहायचं expected value is equal to 8 and the variance of x is equal to 18.667. ज्यावेळी तुम्हाला पर्टिक्युलरली एक्सपेक्टेड गेन विचारलं जाईल त्याच वेळी तुम्हाला फक्त PIXI स्क्वेअर काढायचा आहे. अदरवाइज तुम्ही हे ॲज इट इज लिहायचं आहे. समजायला लागले थोडंफार लक्षात आलं कॅल्क्युलेशन्स मध्ये मागे पुढे थोडंफार होईल. तुम्ही लक्षात आणून घ्या. तुम्ही स्वतः व्यवस्थित एक्झाम्पल सॉल्व्ह करा. तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. अनावधानानं थोडीफार चुका होऊ शकतात पण तुम्ही काटेकोरपणे त्या पद्धतीने करा. तुम्ही समोर असता म्हणजे एकदम बरं झालं असतं. धडाधड आन्सर सांगितलं असता तुम्ही आपला वेळ वाचला असता. ठीक आहे तर आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बरोबर. फोर्थ एक्झाम्पल a fair coin is tossed. A fair coin is tossed 3 times. राइट डाउन करू शकता. A fair coin is tossed 3 times. A person receives rupees x square. A person receives rupees x square. त्यांनी सरळ सांगितलं आहे 3 times coin toss केलाय. A person receives rupees x square if he gets x number of heads. X number of heads असं सांगितलंय. X number of heads in all. Find his expected gain असं विचारलंय. Find his expected gain. तुम्हाला काय विचारलंय फक्त expected gain विचारलंय. expected gain विचारलंय. आता तुमच्या लक्षात आलं असेल की if 3 coins are tossed and rupees x square receives a person receives rupees x square if he gets the number of heads in all. X is the number of heads in all. Find his expected gain असं विचारलं आहे. तर सोल्युशनला काय येणार तुम्हाला सोल्युशन करताना काय करणार कंपल्सरी सोल्युशन 3 unbiased coins are tossed. 3 unbiased coins are tossed. काय होणार number of sample space is equal to what काय येणार HHH HHT HTH हा yes त्याच्यानंतर THH नंतर TTH THT बरोबर HTT आणि लास्ट आहे TTT. आता व्हॉट अबाउट प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी काय असणार आहे प्रत्येकाची वेगळी असणार आहे. प्रोबॅबिलिटी कशी करणार आणि व्हॅल्यू ऑफ एक्स एक्स काय सांगतोय नंबर ऑफ हेड्स सांगतोय. व्हॉट आर दी पॉसिबिलिटीज हिअर. possibilities of number of x. What is x is equal to here 0 1 2 or 3 again 3 also correct आहे. मग इथं आपण काय करूया तयार करूया x p of x
मीन्स xi, p of xi. त्याच्यानंतर इकडे आहेत आउटकम्स म्हणजे एलिमेंट्स, कळलं का? मग इथं काय येणार आहे pi xi स्क्वेअर. कारण का बरं, तुम्हाला काय विचारलं आहे, एक्सपेक्टेड गेन विचारलाय. मग xi किती 0 1 2 and 3. p of xi किंवा एलिमेंट्स काय येतील त्याच्यावर p of xi, एलिमेंट्स इन आउटकम्स. आता काय काय 0 म्हटल्यानंतर काय येणार आहे टी, बरोबर. मग इथं पी आय काय येईल त्याचा, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स आय. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स आय काय येणार, इथं काय 1 आहे ना, नंबर 1 बाय किती होणार 8. करेक्ट. 1 असेल तर किती आहेत, हेड 1 पाहिजे. एच किती, हेड 1 एच टी टी, किंवा इथं टी टी एच, एच टी 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 एच आणि टी एच टी. 2 पाहिजे असतील तर एच एच टी, एच टी एच, टी एच एच. 3 हवे असतील तर एच 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 असे असतात. म्हणजे 1/8, 3/8, 3/8 आणि हा 1/8. आता पी आय एक्स आय स्क्वेअर 1/8 इंटू 0 स्क्वेअर 0, 3/8 इंटू 1 चा स्क्वेअर 3/8, 3/8 इंटू 4 12/8 ना, 3/8 इंटू 2 चा स्क्वेअर 4, 4 3 जा 12, 12/8, 1/8 इंटू 3 चा स्क्वेअर 9, 9/8. समेशन ऑफ दिस ऑल 12 आणि 3 15, 15 आणि 9 24. समेशन ऑफ पी आय एक्स आय स्क्वेअर और एक्स आय स्क्वेअर पी आय, दिस इज नथिंग बट 0 प्लस 3/8 प्लस 12/8 प्लस 9/8 which is equal to 24/8 which is equal to 3. कळतं सगळ्यांना, लक्षात आलं? तर एक्सपेक्टेड गेन विचारलं होतं. एक्सपेक्टेड गेन इज नथिंग बट दिस, हाऊ मच 3 आला. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही राईट डाऊन करू शकता, या पद्धतीने तुम्ही लिहू शकता या ठिकाणी. आता आपल्याला ह्याच्यावरती एक्सपेक्टेड व्हॅल्यू, व्हेरियन्स यावरती आपल्याला एक शेवटचं एक्झाम्पल घ्यायचं. आणि तुम्हाला स्टँडर्ड डेव्हिएशन विचारलं असेल तर यू नो दॅट अंडर रूट ऑफ व्हेरियन्स ऑफ एक्स काढायचा. ठीक आहे. आता आपण एक क्लास एक्झाम्पल बघू याच्यामध्ये. रॅन्डम व्हेरिएबल ऑफ एक्स, हे समजलं ना. रॅन्डम व्हेरिएबल ऑफ एक्स हॅज द फॉलोइंग प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. आता प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन तुम्हाला दिलंय, मी तुम्हाला तो चार्ट काढून दाखवतो आणि त्याच्यानुसार आपल्याला आन्सर्स बघायचे. अशा पद्धतीने पण एक्झाम्पल विचारू शकतात, याकरता मी हे एक्झाम्पल घेतोय. x इज इक्वल टू एक्स, तर -2, -1, 0, 1, 2 and 3. P of x is equal to, here the probabilities are given 0.1 k, okay, 0.2 2k, 0.3 and k. मग तुमच्या लक्षात आलं असेल पहिल्यांदा काय काढावं लागेल, फाइंड द व्हॅल्यू ऑफ k, फाइंड द व्हॅल्यू ऑफ k फर्स्ट. त्याच्यानंतर आहे कॅल्क्युलेट मीन, कॅल्क्युलेट मीन अँड व्हेरियन्स ऑफ x. आता कॅल्क्युलेट मीन म्हणजेच काय, अगेन मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं होतं की मीन इज नथिंग बट अगेन एक्सपेक्टेड व्हॅल्यू. आता इथं आपल्याला काय करायचं, हे फाइंड आउट करावं लागेल पहिल्यांदा की तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलंय बघा इथं की रॅन्डम व्हेरिएबल एक्स हॅज द फॉलोइंग प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. एक्स हॅज, सोल्युशन मध्ये काय येणार, एक्स हॅज द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. Therefore, summation of x, summation of p of x करायचं, सॉरी summation of p of x प्रोबॅबिलिटीची ऍडिशन काय असते 1 असते. 0.1 प्लस k प्लस 0.2 प्लस 2k प्लस 0.3 प्लस k इज इक्वल टू 1. काय होतं बघा, k प्लस 2k 3k प्लस k 4k प्लस 0.1 प्लस 3 0.3 0.6 which is equal to 1. मग 4k is equal to 1 minus 0.6. 4k is equal to what? 0.4. Then k is equal to 0.1. You got it? The first answer is the value of k is nothing but 0.4.
1. मग आता आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा त्याच्यामध्ये व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायचे आहेत. करेक्ट. म्हणजे तो काय तयार होईल, x इज इक्वल टू x आहे तिथं -2 -1 0 1 2 आणि 3. इथं p ऑफ x इज इक्वल टू येईल काय येईल बघा 0.1 परत k आहे म्हणजे 0.1 0.2 2 आहे म्हणजे 0.2 येणार 0.3 परत 0.1 2 + 2 4 + 6 9 10 करेक्ट आहे. मग आता PIXI तुम्हाला काय करायचं आहे, हा PIXI करायचं आहे. PIXI असं पण करू शकता -0.2 -0.1 0 0.2 0.6 0.3 आणि PIXI स्क्वेअर 4 0.4 येणार 0.1 इंटू -1 चा स्क्वेअर 0.1 0 येणार पुन्हा इथं 0.1 0.2 इंटू 1 चा स्क्वेअर 0.2 येणार 0.3 इंटू 2 चा स्क्वेअर 4 म्हणजे 1.2 येणार का 0.12 येणार किती करेक्ट 0.4 ना 4 इंटू 0.3 बऱ्याच जणांना माहित नसतं काय येणार 1.2 करेक्ट 1.2 आणि दिस इज 3 चा स्क्वेअर 9 ना 0.9. आता यांची ऍडिशन काय येते बघा समेशन ऑफ PIXI काय येतो समेशन ऑफ PIXI इथे येतो बघा 8 हा 0.3 -0.3 + 0.3 कॅन्सल म्हणजे काय येणार समेशन 0.8 येणार. आता समेशन ऑफ PIXI स्क्वेअर काय येणार आहे बघा समेशन ऑफ PIXI स्क्वेअर आता तुम्हाला ऍडिशन करावी लागेल बरोबर आहे काय 0.5 0.7 0.5 + 0.7 म्हणा 0.5 0.7 0.7 प्लस 1.2 प्लस 0.9 किती झाला बघा 2.8. आता हा 2.8 जो आहे तो -0.8 म्हणून करायचा चा स्क्वेअर 2.8. मग आपल्याला काय पाहिजे व्हेरियन्स ऑफ x इज इक्वल टू e ऑफ x स्क्वेअर मायनस e ऑफ x चा होल ब्रॅकेट स्क्वेअर. आता e ऑफ x स्क्वेअर 2.8 मायनस 0.8 चा स्क्वेअर काय 0.64 येणार 0.6 मायनस करा 1.16 or 2.16 2.16 the final answer will be the 2.16. समजते का बघा हे सगळ्यांच्या लक्षात आलं की अशा पद्धतीनं हे आपल्याला एक्झाम्पल्स विचारले जातात कशावरती एक्सपेक्टेड व्हॅल्यू एक्सपेक्टेड गेन आणि व्हेरियन्स. ॲक्च्युली एक्सपेक्टेड गेन म्हणजे ह्या एका ठिकाणीच आला होता आजच्या एक्झाम्पलमध्ये आत्ता आणि होमवर्कसाठी काही मी एक्झाम्पल्स देतो तर हे समजलं असेल तर लक्षात घ्या. अदरवाईज यू कॅन राईट डाऊन हिअर PIXI न करता समेशन ऑफ PIXI -2 इंटू 0.1 प्लस -1 इंटू 0.1 0 इंटू 0.2 मग असं ॲडिशन करून तुम्ही व्यवस्थित लिहू शकता. इथं मी थोडंसं वेळाभावी किंवा याच्यामध्ये आपल्याला लवकरात लवकर कशा पद्धतीने करायचं कारण त्याच गोष्टी आपण ते करू शकतो. तर 2 एक्झाम्पल्स मी तुम्हाला देतो राईट डाऊन करून ते तुम्ही होमवर्क सॉल्व करा आणि तो नंतर तुम्ही मला दाखवू शकता किंवा ते एक्झाम्पल सॉल्व करून मला तुम्ही काय करायचं व्हॉट्सअप करू शकता. व्हॉट्सअपवरती मी चेक करू शकतो. होमवर्क पहिला होमवर्क द PMF फॉर x इज इक्वल टू नंबर ऑफ मेजर डिफेक्ट्स in a randomly selected appliances selected APPLIANC appliance of a certain type is x is equal to x 0 1 2 3 and 4 e of x is equal to 0.08 0.15 0.45 0.27 0.05. Find
एक्सपेक्टेड व्हॅल्यू अँड व्हेरियन्स ऑफ एक्स. तुम्ही स्टँडर्ड डिव्हिएशन पण काढू शकता. सेकंड, द प्रोबॅबिलिटी मास फंक्शन ऑफ ए रँडम व्हेरिएबल ऑफ एक्स. असं दिलं की तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ॲज फॉलोज, p of x is equal to c by x cube, whereas x is equal to 1, 2, 3 is equal to 0. otherwise एक क्लू देतो इथं, फाइंड e of x, p of x काढायचं. इथे एक मी तुम्हाला क्लू देतो, यू हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ c, आणि c तुम्हाला फाइंड आउट करता आला की मग तुम्हाला एक्झॅक्टली e of x फाइंड आउट करता येतो. जसं की आपल्याला मगाशी k काढला होता तसं इथं c येणार आहे. तर थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे.